बघा, या महाराष्ट्रामधला ओबीसी संभ्रमावस्थेत आहे. मतदान कुणाला करायचं हे ओबीसीने आता थोडंफार ठरवलेलं आहे. आम्ही मराठवाड्यामध्ये अनेक सभा घेतलेल्या आहेत, लोकांमध्ये फिरतो आहोत, मिसळतो आहोत. ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील. आपली लोकं पाडली जात आहेत, आपल्या लोकांना टार्गेट केलं जातं. आपला एखादा ओबीसीविषयी एखादा माणूस बोलला तर त्या माणसाला बदनाम केलं जातं, त्याच्यावर हल्ले केले जातात. हे ओबीसीला कळत नाही असं इथल्या राज्यकर्त्यांना वाटतं का? त्यामुळं येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमधली जी कसर झाली ती भरून काढली जाईल येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत. लोकसभेमध्ये जे काही मराठवाड्यातले खासदार निवडून आले त्यांनी थेट आपण जरांगेंच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंबामुळे निवडून आलं, अशा पद्धतीची विधानं केलेली आहेत. त्यामुळं त्याचा कसा परिणाम झाला? हे बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेत जे निवडून जातात, जे आमदार होतात, त्यांच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याच्या गल्ल्यांमधून, मुस्लिम समाजातल्या मोहल्ल्यामधून जातो. त्यामुळं गेलं वर्षभर आम्हाला वेटीस धरणाऱ्या, आम्हाला शिव्या देणाऱ्या, ओबीसी आरक्षण चॅलेंज करणाऱ्या माणसाला ज्यांनी उघड भूमिका घेतली, पाठिंबा दिला, त्या माणसाला ओबीसी कसं मतदान करेल? प्रसंगी महायुतीला मतदान करेल, पण जरांगेला फ्युएल पुरवणाऱ्या, इंटरनेट पुरवणाऱ्या, त्याला रात्री अपरात्री भेटी घेणाऱ्या, त्या लाल घोंगडीच्या अडून जरांगेच्या कानात बोलणाऱ्या माणसांना ओबीसी योग्य तो धडा शिकवेल. होळकरांचे वंशज शरद पवारांच्या स्टेजवरती जात आहेत आणि महाविकास आघाडीला मतदान तरी ओबीसी किंवा धनगर समाजामध्ये फूट पडल्याचं वाटतं. अहो, कोण होळकर आहेत हे? पवारांच्या स्टेजवर गेलेले होळकर कोण आहेत? याच पवारांनी जेजुरीला अहिल्यादेवी होळकरांच्या अनावरणाला होळकरांचे तिसरे यशवंतराव होळकर यांना आणलं होतं उद्घाटनाला. त्या जेजुरी देवस्थानच्या ट्रस्टीनी तिसरे यशवंतराव होळकर यांना आणलं होतं. मग हे कोण आले हे होळकर? आम्ही नाही ओळखत, धनगर समाज नाही ओळखत या होळकरांना. हे होळकर म्हणजे प्रवीण गायकवाड आणि रोहित पवारांनी उभं केलेलं हे बुजगाव नाही. कधी धनगराच्या आंदोलनामध्ये, कुठल्या आंदोलनामध्ये हे सामील झालेले आहेत? आणि कोण मानतं यांना? काय माहिती आहे यांना धनगरांचे प्रश्न? कोण आहेत हे? आमच्या होळकरांचे वंशज तिसरे यशवंतराव शिवाजीराव होळकर हे मध्य प्रदेशला राहतात, ते भारताच्या बाहेर राहतात. ते रॉयल आहेत. त्या अशा फुटक्या चुटक्या कोणाच्या तरी स्टेजवर जाऊन काहीतरी अद्वा बोलणारे होळकर नाहीत. होळकरांची एक डिग्निटी आहे आणि होळकर आणि धनगर समाज ही एक कनेक्टिव्हिटी आहे. हे कोण आहेत होळकर? स्वतःला धनगरांचा नेता म्हणणारे आणि यांच्या सांगण्यावरून मतं फिरणार आहेत? अजिबात नाही. गेले अनेक वर्ष धनगर समाज अनेक गोष्टींमधून सफर करतोय. त्यामुळे असली बुजगावणी उभी करायचं. प्रवीण गायकवाड आणि रोहित पवारांनी असले उद्योगधंद्यांनी येडचाळे करू नयेत आणि असं करून कुणाच्या तरी फूट पाडता येते, कुणाची तरी मतं घेता येतात. धनगर समाजाचा तरुण संघर्ष करतोय, गावोगाव एका तिकिटासाठी झटतोय. तुम्ही काय लागला येडचाळे करायला? हे असलं काही नाही आहे.